कसे आहात? अरे तुम्हाला विचारतोय, प्रेक्षकांना विचारतोय मी चंदू नाना. तुम्हाला तर माहितीच आहे मी चंदू नाना. माझ्या 50,000 पगार आहे. मी इंग्लिश मध्ये पण बोलतो. मित्रांनो तुम्हाला एक सांगायचंय, जरा या चॅनलला, आपलं कॉमेडी मराठी चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो असेच व्हिडिओ जर पाहायला पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्सही करा. चला मित्रांनो बघूया आज नेमकं काय घडतंय. खरं सांगू मित्रांनो, खूप कडकी चालू आहे. अंदर की बात आहे, खूप कडकी चालू आहे. आणि आज काही कोणी गिराईक भेटत नाहीये. एखादा गिराईक मिळेल, मस्त असं मटण बिटन खायची इच्छा होते, पण करायचं काय, कडकी चालू आहे. तुम्हाला माहिती माझ्या 50,000 पगार आहे. मला इंग्लिश मध्ये पण बोलता येतं. बघूया आज कोण भेटतंय. राम राम चंदू नाना. आलं गिराईक आलं. अरे नंद्या कुठे चाललाय? काय नाही नाना, आता काय सीझन चालू झाला. आम्ही शेतकरी लोक 2 खतांच्या पिशव्या घेऊन येतो म्हटलं तालुक्याला जाऊन. कशावर जाशील तालुक्यावर तू आता? आपली आहे एसटी बस येईल, लाल डब्बा येईल, आता तिच्यावर जातोय तालुक्याच्या ठिकाणी. अरे येड्या, खत आणायचे, खताच्या 2 पिशव्या तुला आणायच्यात आणि एसटी वर कस काय येतील त्या पिशव्या? अरे भाऊ, तालुक्याच्या ठिकाणून रिक्षा करून येईल, आपली रिक्षा, आणि त्या घेऊन येतात 2 आपल्या गावाच्या रिक्षा येतात. तू काय करतोयस? मी काय नाही करत आहे. माझा एक उसूल आहे, मी रोज सामाजिक कार्य करतो, कोणाला कोणाला मदत करतो. कारण की मी मुंबईला राहतो. नाही 50,000 पगार आहे. चांगलं काम करत जायला पाहिजे. तुला फक्त 2च पिशव्या लागणार आहेत? हो, खताच्या 2च थैल्या पुरे झाल्या मला. बाकी नंतर आणू पाऊस पडल्यावर. अरे नंद्या, पण आता जीएसटी गेली, आता कसं काय जाशील तू? गेली कसं का जीएसटी? हो मी तर बघितली. अरे यार, आता उद्याच जावं लागेल पुन्हा. अरे नंद्या, तू चिंता करू नको. आजचं काम आजच करायला पाहिजे, म्हणून आजच आण. अरे पण एसटी गेली ना बाबा. मला हे सांग, तुझ्याकडे किती पैसे आहेत? चायला काय गोळबे तर नाही करणार? अरे नंद्या, मी तुला काय विचारलं? अरे भाऊ, ते खतांच्या पिशव्यांसाठी 5,000 रुपये घेऊन चाललो होतो, आणि आधीचे पैसे पण लावायचे दुकानदाराला. ते काय सांगतो तू मला? माझा 50,000 पगार आहे, मला पैशांची काही कमी नाहीये. मी तुझ्यासाठी विचारतो, पैसे आहेत का नाही, का तुला देऊ? नाही बाबा, तेवढे पैसे आहेत 5,000. आता तालुक्याच्या ठिकाणी जातो आणि घेऊन येतो. अरे खेड्याचा येड आणि बर्फीला म्हणे पेडा. मी सांगितलं ना गाडी गेली असं. मग आता काय करू, उद्याच जाऊ. चंदू नाना आहे तोपर्यंत चिंता करायची नाही. बघ मी आता गाडीला बोलवतो. तू बोलवतो? तू सांग, गाडीला बोलवू का? काय मजाक करतोय नाना, कस काय येईल गाडी तुझ्याकडनं? अरे दोस्त, तू सिर्फ आवाज कर. चंदू नाना देख तेरे लिए क्या कर सकता है. हा, तू माझा मित्र आहे म्हणा. बोलो, बरं मजाक करतोय ना. बोलो गाडीला बोलो. हेलो, ओला, आप इधर आ जाओ. मैं एड्रेस भेजता हूँ, इधर आ जाओ. ओला, आ जाओ इधर. मैं मंगू राणा बोल रहा हूँ. 50,000 पगार है, मैं इंग्लिश में बात करता हूँ. मैं अब जल्दी आ जाओ. चंदू नाना, तू कोणाला बोलतोय रे? कोणाला म्हणजे? गाडीला बोलवली. तुझ्याने गाडी येऊन गेली ते? अरे भाऊ, आपला वाटत तसा आहे. एक फोन केला का गाडी इथे हजर. तू ओला काय करत होता? अरे भाऊ, मी मुंबईचा माणूस आहे. मी ओला केलं तर गाडी इथे येते. आणि गाडी बिडी साधी गाडी ना, एकदम भारी गाडी असते. ती बघ, ती गाडी आली की नाही गाडी. आता बस तिच्या गाडीमध्ये चल. हो रे चंदू नाना, खरंच गाडी आली. पण आपल्यासाठी आली का ती? अरे तू बस, ऐश करतो आता. चल माझ्यासोबत. तू मित्र कोणाचा आहे? चंदू नानाचा मित्र आहे. चल बस, पटकन बस. ड्रायव्हर साहब, चलो अभी नाशिक चलो जल्दी से. नाशिक का जायचंय? आहे नंद्या, खेड्याच्या तू बोलला ना की तुला खतांच्या पिशव्या घ्यायच्या, त्यासाठी तर गाडी केली मी. पण तालुक्याच्या ठिकाणी जायचं, तेवढ्या लांब नाशिकला जायची काय गरज आहे? एवढ्या लांब भाडं किती लागून जाईल? 2 ते पिशव्या आणायच्या आहेत. अरे नंद्या, तू चिंता काय करतो? 50,000 पगार आहे. अरे पण गाडीचं भाडं का तू देशील काय? अरे नंद्या, तुला काय अक्कल आहे का? काम तुझं. मी बोललो होतो का? तू बोललो ना गाडी मागव, म्हणून मी गाडी मागवली. भाऊ, गाडी मागवली, पण नाशिकला कशाला घेऊन चाललाय तू? एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. काय सरप्राईज? काय असतं अजून? आयला तुम्हाला धडी मराठी बोलता येत नाही, तुम्हाला इंग्लिश काय समजणार? सरप्राईज म्हणजे सरप्राईज असतं. सरप्राईज तुला नाही समजणार, ते सोड. चंदू नाना, या गाडीचं भाडं किती हो? भाड्याची काय चिंता करतो? बघ किती थंडी हवा चालू आहे. एसी मध्ये बसला होता का कधी? नाही भाऊ, मला तर थंडी वाजते. अरे येडा, एसी चालू. एसी मध्ये एकदम थंडगार वाटतं, सगळं थंडगार, मस्त वाटतं.
मला सांग, या गाडीचं भाडं किती आहे? अरे नंद्या, तू चिंता करू नको. माझा ड्रायव्हर ओळखीचा आहे, आपल्याकडनं कमी भाडं घेईल तो. चंदनाने फोन केला त्यामुळे तो पटकन होऊन गेला. माझ्या ओळखीचा आहे तो. पण तो भाडं किती गेल यार, ते सांग ना. मला तुला सांग, तू तालुक्याला गेला असता तुला किती भाडं लागलं असतं? एसटीचे 20 रुपये लागले असते, तिकडनं काही 100 रुपये लागले असते. 150 रुपयात झालं असतं माझं सगळं. हे पण कमी आहे. ही काही स्पेशल गाडीमध्ये गेल्यावर कसं वाट पडतो वाट. गावामध्ये बघतील, हा नंद्या एसी गाडीमधून उतरला असं वाटेल ना. तुला काय कळतं? ती मला सांग, भाडं किती होईल? अरे काय नाही रे भाडं, चिंता नको करू, मी देऊन टाकेल. खरंच तू भाडं देशील? द्यायचं तर कारण मी देऊन पण टाकेल. पण तुला पटतंय का बघ काम तुझं? तू सांगशील तर मी भाडं देऊन टाकेल. मला अजिबात असं चालत नाही. साहब आगे पानी बहुत गिरा है, रास्ता बंद है, नासिक अब नहीं जा सकते हम लोग. अरे बापरे, पाऊस पडून गेला म्हणून गाड्या जाणार नाहीत पुढे. मग चंद्रून आता काय करायचं? बस मी बघतो. ड्रायव्हर साहब, गाडी घुमा लो, वापस घर जाएंगे. घरी चालायचं का आता? जावंच लागेल, आता रस्ताच बंद आहे, पाऊस पडून गेलेला आहे. बरं झालं बा, आता भाडं कमी होईल. नंद्या, तसं ओला गाडीमध्ये चालत नाही. 5 मिनिटात त्या गाडीत बसलं 2000 रुपये त्याला द्यावेच लागतील. अरे यार, एवढी महाग गाडी कशाला केली? खताच्या पिशव्या पण घेतल्या नाही आणि पुन्हा 2000 पण जातील माझे. खरं सांगू का तुला? खरं सांगू, माझा मित्र असतो नाशिकला, त्याचं खताचं दुकान आहे. आणि त्याने रात्री फोन केला की चंदू ना, तुम्हाला जर खत लागेल तर घेऊन जा. पण मी सांगितलं माझ्याकडे तर शेती नाही. मग काय सांगितलं? मग मला असं वाटलं आपल्याकडे शेती नाही, मग नंद्याचा फायदा करून द्यायचा. म्हणून तुला मी नाशिकला घेऊन चाललो होतो. तुला 2 नाही 10 खताच्या पिशव्या फुकट देणार होता तो, म्हणून तुला घेऊन चाललो होतो, समजलं? पण आता काय करणार, रस्ताच बंद आहे, पाऊस पडून गेला, त्यामुळे आपण परत चाललो. खरं सांगतो चंद्राला, तू माझ्यासाठी नाशिकला चालला होता? अरे मी तर तुझा खरा मित्र आहे. तुझ्यासाठी 10 पिशव्या आणायच्या होत्या म्हणून स्पेशल गाडी केली होती मी. आणि तुला जर खोट वाटत असेल तर मी भाडं देऊन टाकतो. तसं नाही चंद्राला. बरोबर, तुला पटतंय ते, तुझे काम तर तूच भाडं देशील. परंतु या ओला गाडीवाल्यांचा एक नियम असतो. काय नियम असतो? ड्राइवर साहब, एक आती अच्छी होटल देख के गाड़ी रोका लेना, हम खाना खाएंगे फिर घर जाएंगे. आता जेवायची काय गरज आहे? 10 मिनिटापूर्वी आपण गाडीत बसलो. तसं नसतं नंद्या, तुला कळत नाही का? एकदा की ओला केली तर त्या ड्रायव्हरला जेवण द्यावं लागतं, नाही तर तो पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करून देईल आणि मग तुला 10 दिवस पोलीस स्टेशन मध्ये जेल मध्ये ठेवून देतील. असं का? खेळायचा येडा, एका फोनवर जो माणूस आला त्याला जेवण द्यायला नको का आपण? मला तर काही भूक नाहीये, परंतु त्याला आपल्याला खाऊ घालावं लागेल, नाही तर तो पोलीस कंप्लेंट करून देईल आणि तुला डायरेक्ट पोलीस 10 दिवस जेल मध्ये टाकून देतील. तू कधी फिरलेला नाही, तुला काही नियम माहिती नाही. ओलाचे नियम असे असतात. अरे यार, अरे तू चिंता करू नको, मी बिल देऊन दे लागले असतं. जेवणाचं पण देतो आणि गाडीचं पण देतो, चिंता करू नको तू. पोरे दादा, माझ्याकडे जास्ती पैसे नाही आहेत. चल एखादी साधी हॉटेल बघ आणि जेवण करून घेऊ आपण. मी जेवत नाही, ड्रायव्हर साठी सांगतोय मी फक्त. ड्रायव्हर जेवणार फक्त. चालेल, मग चल ड्रायव्हरला आपण जेवण करून देऊ, नाही तर चल तो कंप्लेंट करून देईल. ड्राइवर साहब, गाड़ी रोक लो, अच्छी वाली होटल देखो जरा. ओके साहब, अभी रुकाता हूँ. ये देखो, ये सामने वाली अच्छी होटल है ये. बागरे डंडे, असं फिरायचं. बघ किती भारी हॉटेल मध्ये आणलंय तुला. मागव आता इथे. ठरलंय ना, फक्त ड्रायव्हर जेवण करायचं. बिल मी देणार आहे, तू बी खा, मी बी खातो, ड्रायव्हर पण खाईल. चिंता करू नको, मागव काय मागवायचं ते. मग माझ्यासाठी 1 शेवभाजी मागवून घे ना. अरे खेळातील येडा, शेवभाजी काय खातो? मटन, मुर्गी, चिकन, तंदुरी असं खायचं असतं. बिल जास्ती होईल ना. चिंता करू नको, बिल मी देणार आहे. ड्राइवर साहब, आपको क्या मांगता है वो मंगा लेना, हम इधर खाते तुम उधर खा लेना, पेट भर के खाओ. ओके साहब. वेटर इधर आओ. बोलो साहब, क्या ऑर्डर है आपका? एक नंदू के लिए सेव भाजी लाओ, ड्राइवर के लाओ भेंडी लाओ, एक सेव भाजी और भेंडी लाओ. चंद्राला तू नाही जेवणार? तू सांग जेवण करू का नको? तू सांगशील तर खाईल, तू सांगशील तर खाणार नाही. अरे भाऊ, तू पण खाऊन घे. ये बेटा, समझ में आया क्या? एक सेव भाजी और एक भिंडी की भाजी लाओ. और मेरे लिए पहले चिकन सूप लाओ, उसके बाद मुर्ग मसल्लम लाओ, चिकन क्रिस्पी लाओ, चिकन 65 लाओ, फिश कबाब लाओ, तंदूरी कबाब लाओ. बाबा बाबा बाबा, एवढं काय मागवतोय? तसं जे एक तर खायचं नाही तर पोट भरून खायचं. मला असंच लागतं, मी मुंबईला असंच खातो.
50,000 पगार आहे, मला इंग्लिश मध्ये पण बोलता येतं. ओके साहब, अभी लाता हूँ. चंदू नाना, आपलं बिल किती होईल रे? तू चिंता करू नको ना. तुझं जेवण झालं का? तू शांत बस. अरे वा, जेवण काय मस्त होतं. नंद्या, तुझ्याकडे किती पैसे आहेत? का? अरे प्रॉब्लेम झाला. मी सकाळी स्टँडवर उभा होतो, नेमका पाकिटच घरी विसरलो. हा वे दरवेळेस फसवतो साला. माझं काय डोकं फिरतं याच्या बरोबर, तो काय माहिती. काय खुशीपुसूर करतोय? पैसे किती आणले ते विचारतोय मी तुला. सांगितलं होतं ना 5,000 आणले तसं. त्याला देऊन टाकते लवकर माझ्याकडे, म्हणजे आता बिल वगैरे द्यावं लागेल. बिल किती झाले ते सांग भाऊ आधी. खेड्याचे येड्या, तू गप्प बस ना. तू 5,000 दे मला आधी. हे घे आता. 5,000 गेले, आता किती परत देतो माहित नाही. चला ड्रायव्हर साहेब, चला आता बाहेर जाऊया. वा वा वा, मस्त जेवण झालं. नंद्या, जेवण आवडलं की नाही? हो, चांगलं होतं भाऊ. बिल किती झालं होतं? अरे तू चिंता करू नको. बिलाची काय चिंता करतो येड्या? मी आहे ना इथे. पैसे किती उरलेत माझे? अरे बिल झालं 5,000, पण तो माझा मित्र होता आणि त्याने बघितलं आता चंदू नाना आहे, याच्याकडे कस काय घ्यायचे एवढे, म्हणून त्याने फक्त 3,000च बिल घेतलं. 3,000 रुपये बिल? अरे येड्या, 5,000 बिल होतं. ती 3 स्टार हॉटेल आहे, एसी होता मध्ये. 5,000, पण त्याने बघितलं चंदू नाना सोबत आहे, म्हणून त्याने 3,000 घेतलं. चला ड्रायव्हर साहेब, गाडी काढा, पटकन जाऊया आता. घरी पोहोचायचं लवकर. चालेल साहेब. चंदू नाना, 3,000 बिल गेलं, 2,000 तर परत करा. अरे येड्या, गाडीचं भाडं नाही लागणार का? गाडीचं भाडं द्यावं लागेल त्यांना. त्याचे पण 3,000 होणार आहे, पण मी 1,000 रुपये टाकून देईल. त्यामुळे आता 5,000 तर संपले. अरे यार, माझी एक खताची पिशवी आणि माझे 5,000 रुपये गेले. अरे नंद्या, चिंता काय करतो? आपण पुढे जाऊन नाशिकला येऊ ना, तुला 10 पिशव्या फ्री मध्ये मिळणार आहे. ते बघ ना तू. हे बघ, गाव पण आलं आपलं. उतरूया आपण आता. मस्त जेवण झालं, मस्त फिरून आलो आपण. मजा आली ना नंद्या? काय मजा आली, माझे 5,000 गेले. अरे खेड्याचे येडा, कधी ओलामध्ये बसला असता, कधी एसी गाडीमध्ये बसला असता, कधी भारी हॉटेलमध्ये खाल्लं असतं. ते बघ ना तू. ते त्याचा किती फायदा झाला. चालेल भाऊ, मी आता जातो घरी. उद्या भेट.